गडचिरोलीच्या धानोऱ्यात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। जगतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झालाय। आश्रमशाळेतील सुरक्षितता व्यवस्थेची त्यामुळे आता चौकशी होण्याची शक्यता आहे। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जगतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे। या सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेनंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये खळबळ माजली आहे। विद्यार्थिनींना सर्पदंश नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। बातमी गडचिरोलीतून आहे। गडचिरोलीच्या धानोऱ्यात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। जगतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुली दगावल्या आहेत। आश्रमशाळेतील सुरक्षितता व्यवस्थेची आता त्यामुळे चौकशी होण्याची शक्यता आहे। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जगतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे। या सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र या घटनेनंतर आता विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये खळबळ माजली आहे। विद्यार्थिनींना सर्पदंश नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। आश्रमशाळेतील सुरक्षितता आणि वैद्यकीय उपचारांबाबत देखील आता चौकशी होण्याची दाट शक्यता आहे। गडचिरोलीमध्ये सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। जगतलाई आश्रमशाळेतल्या या 3 मुली होत्या, मात्र ह्याची व्यवस्था का करण्यात आली नव्हती, मुली अशा कुठे गेल्या की जिकडे त्यांना साफ चावला, या संदर्भातली आता चौकशी सुरू होतीये। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांच्याकडून। आशिष, कस्तुरी, नक्कीच अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आलेली आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जगतलाई या अनुदानित आश्रमशाळेमध्ये तब्बल 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला आहे। प्राथमिक माहितीनुसार सर्पदंशाने हा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अगदी 15 दिवसापूर्वी पुढारी न्यूजने गडचिरोली जिल्ह्याच्या भाकरोंडी येथील आश्रमशाळेची अत्यंत दयनीय अवस्था दाखवलेली होती। त्या अनुषंगाने परत आता ही अशी घटना घडलेली आहे। यामुळे आता याला जबाबदार कोण याची सुद्धा आता चौकशी करणे गरजेचे आहे। महत्त्वाचं म्हणजे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे। अजून 5 मुलींची अवस्था जी आहे अजूनही वाईट असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने पोलीस विभाग आता संपूर्ण चौकशी करत आहे आणि आता येणाऱ्या काही वेळातच संपूर्ण माहिती समोर येणार आहे। कस्तुरी, धन्यवाद आशिष दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।